झालं खेळून बैलांबरोबर? इकडे बघ, रिॲक्शन कर आता. छान आहेत का बैल आपले? कसे आहेत ग? छान आहे ना? किती बैल आहे आपल्याकडे बघ बरं. भरपूर आहे ना, छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत. हो ना. अच्छा, काउंट केले तू? अरे वा, व्हेरी गुड. आम्ही हे बैल दरवर्षी काढतो पूजेला आणि मग पुन्हा मी काय करते, पूजा झाली की व्यवस्थित पुसून वगैरे ठेवून देते. आता पूजा झाली की पुसून ठेवून देईल. आता मी पुसले, स्वस्तीने फोडले नाही. छान खेळली त्याच्याबरोबर स्वस्ती. 2 विकत घेतले होते हे आधी सुरुवातीला, याचीच पूजा करायची फक्त. नंतर माझ्या जाऊबाईंनी हे सगळे घेऊन ठेवले. आमच्या गावाकडे ना हे असे बैल असतात बघा पूजेला, या बैलांचा मान असतो. आणि हे कसे ना थोडे असे फॅन्सी वाटतात ना, हे जे असतात ना हाताने बनवलेले कुंभाराने, त्याच्याकडून आणल्या जातात आणि मग त्याची पूजा करतात. हे पण तसेच आहे बरं का, हे सुद्धा तसेच आहे. आणि हे तर आपले शोचे माहिती आहे ना, शो पीस. आणि हे पण, ते पण मातीचेच आहे पण थोडे फॅन्सी आहे, मस्त एकदम सुंदर बैल आहेत ते घेतले होते आम्ही, मिस्टरांनी आणले होते. तुम्हाला आवडले आहे का बैल? लाईक करा आवडले असतील तर. राधे राधे, हरे कृष्णा, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे बैलपोळा, तर आज मी बैलपोळ्याची पूजा मांडून घेणार आहे. त्यासाठी विड्याची पानं तोडणार आहे. आमच्या गॅलरीतच हा विड्याचा वेल आहे, कुंडीमध्ये लावलेला आहे मी. तर त्याच पानाचा वापर मी विडा मांडण्यासाठी, घट मांडण्यासाठी, किंवा आपण खाऊ पण शकतो. हे पानं खाऊचीच पानं असतात, असा वापर मी त्या पानाचा करते. आमच्या गावीनं मोठा पोळा भरतो, गावीसुद्धा पोळ्याची पूजा करतात, बैलांची पूजा करतात. तर चला आता पूजा मांडून घेते मी. हे बघा, आता मी ना इथे घट तयार करून घेतला, कारण आज अमावस्या आहे. अमावस्याला घट मांडायचा असतो, म्हणून ना मी काय केलं, आज घट पण मांडला. नेहमीच मांडते, पोळ्याला अमावस्या असते ना, म्हणून अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मींना पण प्रसन्न करायचं असतं ना, म्हणून. हो बाळा, काय काजल तुला? थांबा, घट मांडून ठेवते. हे बघा, छोटी प्लेट ठेवली, त्याच्या खाली अक्षता ठेवल्या म्हणजे तांदूळ. आणि हा असा घट मांडून घेतला, बैल मांडून घेतले. आता थोडं थोडं हळूहळू एक सामान मांडून घेते, कारण मी एकटीच आहे पूजा मांडायला, मोबाईल कुणी पकडायला नाही. हो ना स्वस्ती? दीदी गेली क्लासला आणि मला एकटीला हातात मोबाईल पकडून पूजा नाही करता येणार ना, म्हणून मग मी असं करते, एक 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 दाखवते तुम्हाला. आता सगळं दाखव, तुला काय झालं इथे कर, असं कॅमेऱ्यासमोर सगळ्यांना दाखव. आपण काय झालं का दिसत तर नाही, काय झालं? जेवळून कसे बघू बरं, थांब. शेंगोळे बनवतात ना, ते बनवतात त्या, बघा तुम्ही. हे बघा, आता ना असे बैलांना शेंगोळे घालून घ्यायचे. हे शेंगोळ्याचा ना खूप मान असतो बैलांना बरं का. असे घालतात, गावाकडे पण घालतात असे. मोठ्या बैलांना पण घालतात, आपले जे मोठे बैल असतात ना चांगले, ते तोरणा खालून जातात ना पारावरून, म्हणून त्यांना पण घातल्या जातात. हे असे सगळ्या बैलांना घालायचे असतात, याचा मान असतो. आज बैलांच्या खांद्यांना ना हळद लावून घेतली, कारण नवरदेव कसा सजतो ना, लग्नाच्या आधी हळद वगैरे लावतात, तसं सगळं बैलांचं गावाकडे करतात. तसं मी पण करून घेतलेलं आहे, आमच्याकडे करतात हे सगळं. आणि काकडीचा मान असतो, काकडी ठेवली. आणि सकाळी काही एवढा नैवेद्य आपल्याकडून होत नाही गोडधोड करणं, म्हणून खारीक आणि खोबरं आणि गुळाचा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि हे असे शेंगोळे बनवतात आमच्याकडे शिंगांमध्ये घालायला. 2-2 घाला किंवा 1-1 घाला. माझ्याकडे बैल खूप आहे म्हणून मी 1-1 घातले, आता आहेत भरपूर, पुन्हा 1-1 घालून देते मोठ्या बैलांना. ते घट मांडून घेतला, कारण आज शुक्रवार पण आहे, अमावस्या पण आहे. अमावस्याचा दिवस न आणि शुक्रवारचा दिवस हा खास म्हणजे माता लक्ष्मीसाठी चांगला असतो. आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होती, म्हणून आज आपण ती पण पूजा करायची असते. बैलांना एवढं छान सजवतात ना, हे बघा तुम्हाला. असे बैल आता रेडीमेड मिळतात सजवलेले, खूप छान मिळतात. आता हे बैल जे असतात ना कुंभाराकडून आणलेले, या बैलांना सजवलेलं नसतं, फक्त कलर दिलेला असतो. पण याच्यावरती ना असा कपडा टाकायचा, एक झोल टाकायचा, म्हणजे असं बैलाला सजवतात ना तसं, म्हणून त्याच्यावरती असं टाकायचा कपडा. या बैलांना नाही, म्हणून याच्यावर पण टाकला मी. आता सगळ्या बैलांची पूजा करून घेते. आधी इथे विडा मांडला मी, विड्याची पूजा करून घेते. हो बाई बोल. आता घेऊ का बाई? हे बघ बरं कशी पूजा करते मम्मा, ये तू पण पूजा करायला. फुलवा बरं, ये बाई, जय फुलवा. स्वस्तीला बोलता बोलता पूजा करून झाली माझी. तुम्ही बघितलं असेल की स्वस्ती सारखे मला बैल मागत होती, कारण ती सकाळी ना खूप वेळ बैलांबरोबर खेळली, त्यामुळं तिला ना अजून खेळावंसं वाटत होतं.
पण आता पूजेला मांडलेले बैल तिला उचलून पण देता येत नव्हते, म्हणून तिला गोड गोड बोलून कशी तरी पूजा करून घेतली. सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर मी लगेचच दुपारी पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायला लागले, कारण नैवेद्य वेळेवर तयार होणं गरजेचं होतं. त्यामुळं कसं पोळ्याचा स्वयंपाक खूप जास्त असतो आणि पोळ्याचा स्वयंपाक करून मला चौकटसुद्धा पुजायची होती. मी चौकट पुजून घेतली. चौकट मी नेहमीच पुजते, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी किंवा उपवास, शुक्रवार असे म्हणजे चांगले दिवस बघून चौकट पुजून घ्यायची. नैवेद्य तयार झाला होता. नैवेद्य मी लगेचच देवाला दाखवून घेतला. 2 ताटं नैवेद्याची काढली होती. बैलांची पूजा मांडली होती तर एक बैलांसाठी ताट काढलं आणि एक देवघरात आपले देव असतातच रोजचे, तर देवांसाठी एक ताट काढलं. व्यवस्थित असं नैवेद्य देवांना दाखवून घ्यायचा. जसं माझ्या आईने मला शिकवलं नाही की कसा नैवेद्य देवांना अर्पण करायचा, तसा मी अर्पण करते. लगेचच आरतीचं ताट तयार होतं तर आरती करून घेतली, कारण सिद्धीच्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या. त्या एकमेकींच्या घरी जातात नेहमी, तर सिद्धीला बोलले की आज आपल्याच घरी त्यांना बोलवून घे जेवायला, आज पोळा पण आहे. गावाकडे नाही का ज्यांच्याकडे बैल पोळा नसतो त्यांना ना जेवायला बोलवून घेतात, तसंच तिला म्हटलं त्यांना घे आपल्याकडे बोलून. तर बघितलं असेल तुम्ही की त्या दोघीसुद्धा आमच्याबरोबर आरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि मस्त आरती झाली. खूप छान वाटत होतं, एवढे जण होते. नेहमी काय ना आम्हीच असतो 3-4 जण, तर चांगलं वाटलं. आज त्या दोघी आल्या होत्या, त्यात स्वस्तीने फुल एन्जॉय केलं. त्याचबरोबर मी काय केलं, महादेवांना सुद्धा धूप, अगरबत्ती नाही, मी अगरबत्ती दाखवत नाही, धूप दाखवते, कापूर दाखवते. एकीकडे सिद्धीने लगेच ताटं लावायला सुरुवात केली. मी उरलेल्या पोळ्या राहिल्या होत्या त्या करून घेतल्या आणि सिद्धीने सगळ्यांचे नाही पण त्यांचे तिघींचे ताटं लावले आणि त्या मस्त पोटभर जेवल्या. मी गरम गरम पोळ्या त्यांना वाढल्या. इकडे बघ, रिॲक्शन कर आता. बदमाश. नाटक. अगं ते आत्ताच नसतात घेत. काय पाहिजे तुला? असे 4 गाय पाहिजे, असे छोटे छोटे आणि असे 2. कोणते कोणते पाहिजे? हे 2 हां. आणि हे 4. अगं ते झोपले ते. आज त्यांना हात नसतात लावत. सकाळी घे ना, सकाळी. नाही आता नसतात घेत. नाही हो सकाळी घे. नाही आता आपण पूजा केली ना त्यांची, नाही, सकाळी घे आता. पाहिजे. कोणते पाहिजे तुला? हे असे 4 आणि हे 2. तिला समोरचेच पाहिजे 4 आणि छोटे पाहिजे मधले का? 2 मानाचेच पाहिजे मग तुला. हे मानाचे असतात, हे नको घेऊ ना मग. 5 हे असे पाहिजे आणि हे असे पाहिजे. पाहिजेच का? कसे देणार आता? द्यावं लागतील म्हणता, काय करणार, ते खूप याची हट्ट करायला लागली. हट्ट. काय हट्ट सकाळी करत खेळली ना असतात? तरी ती पूजा करायची काही पण आधी. हट्ट करत असतात का बाई? तू सकाळी किती वेळ खेळ? उद्या खेळ ना पूजा उचल. सगळे देते उद्या तुला खेळायला. बरं घे, जाऊ द्या. उद्या घे ना, उद्या घे ना तू. उद्या घेती. दे, जाऊ दे काढू. किती काढणार आता? पूजा कर. पूजा केली का तू? पूजा कर मस्त. कोणत्या बटन लावते कुंकू? या हा, व्हेरी गुड. दाखव. या 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 नाही बरोबर आहे, नाही त्यात बरोबर आहे ना. नाही हो, तर्जनी शेजारचं. अच्छा, देवाला. देवाला बाई या बाजूचं बोटाने आहे बाई. इकडे बघ. करंगळी शेजारचं, त्या बोटाने आपल्याला लावतात. हे हा, बघ. करंगळी शेजारचं घे. ठीक आहे, तर्जनी नाही पाहिजे. शिकेल ना ती आता हळूहळू. काय ना बाई? हां, एकदा सांगितलं लक्षात ठेवतो बा. लक्षात ठेव. घे. हात खाली येतो ना. काय नसते होत, ते फक्त सवय ते लागेपर्यंत. हम्म. एकदा तुला सवय लागली झालं, छान. बघा, स्वस्तीने शेवटी ना घेतलेच बैल. सगळी पूजा झाली, सगळं आवरलं, आता झोपायला जायचं होतं आम्हाला, तर तिने शेवटी बैल घेतले आणि पुन्हा ती खेळत बसली. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तर धन्यवाद.